मित्रांनो, तुम्ही स्वतःला कधी कमकुवत समजता का? कष्ट करूनही जेव्हा पदरात अपयश पडतं, तेव्हा आपली या जगात काहीच किंमत राहत नाही, असं वाटू लागतं. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर आजची ही गोष्ट तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. आज तुम्हाला समजेल की तुमच्या आत कोणती ताकद दडलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश तुमच्या थेट काळजाला भिडेल. एक निराश तरुण एका प्रसिद्ध साधूकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मी खूप प्रयत्न करतोय, पण प्रत्येक ठिकाणी मला नकार मिळतोय. माझी खरी लायकी काय आहे मला हेच समजत नाही. साधू काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपल्या झोळीतून एक अतिशय चमकदार लाल रंगाचा दगड काढला आणि त्या तरुणाला दिला. साधू म्हणाले, याची बाजारात किंमत काय आहे ते शोधून काढ, पण एक अट लक्षात ठेव, हा दगड कोणालाही विकायचा नाही. फक्त किंमत विचारून परत आण. तो तरुण तो चमकदार खडा घेऊन बाजारात गेला. सर्वात आधी तो एका फळ विक्रेत्याकडे गेला. फळ विक्रेता म्हणाला, छान दिसतोय, याच्या बदल्यात मी तुला 10 संत्री देतो. तरुण पुढे गेला आणि एका भाजीवाल्याला तो खडा दाखवला. भाजीवाला म्हणाला, याच्या बदल्यात मी तुला 1 पोतं बटाटे द्यायला तयार आहे. तरुणाला नवल वाटले. तो पुढे एका मोठ्या सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराने भिंग लावून तो खडा पाहिला आणि त्याचे डोळे चमकले. तो ओरडला, हा दगड मला देऊन टाक, मी तुला याचे 50 लाख रुपये देतो. तरुणाने नकार दिला. तेव्हा सोनार म्हणाला, बरं, 1 कोटी देतो, पण नकार देऊ नको. तरुण प्रचंड घाबरला आणि तिथून पळाला. शेवटी तो शहरातील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या जव्हाऱ्याकडे गेला. त्या जव्हाऱ्याने तो खडा एका मखमली कपड्यावर ठेवला. त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, हा कोणताही दुर्मिळ, कोणताही साधा दगड नाही. हा जगातला सर्वात दुर्मिळ माणिक आहे. हा खरेदी करायची लायकी या संपूर्ण शहरात कोणाचीच नाही. तरुण धावतच साधूकडे आला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. साधू हसले आणि म्हणाले, बाळा, हेच तुझ्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य आहे. तू देवाने बनवलेला एक अत्यंत मौल्यवान हिरा आहेस, पण जोपर्यंत तू संत्री आणि बटाटे विकणाऱ्यासारख्या चुकीच्या लोकांमध्ये स्वतःची किंमत शोधशील, तोपर्यंत लोक तुझी लायकी कवडी मोलाचीच करणार. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील
आणि योग्य माणसांची सोबत निवडशील, तेव्हा जगाला तुझी खरी ताकद समजेल. खचून जाऊ नका, कारण कठीण परिस्थिती कायमची नसते. कठीण परिस्थिती ही कायमची नसते. संघर्षाचे दिवस संपून सोन्याचे दिवस नक्की येतात. मित्रांनो, स्वतःला कधीच समजू नका. जर हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. थँक्यू.